रोजच्यापेक्षा आज म्हणलं काहीतरी वेगळा नाश्ता करायचा, त्यासाठीच ना मी इथं काकडी आणि टोमॅटो आधी गरज गोल करून घेतले होते आणि नंतर मग ब्रेडचे सगळे असे कडचे कापून कट करून घेतले. आणि नंतर मी आधीगर भरपूर वेळा केले, आज खूप दिवसातनं करायला लागली होती. आणि नंतर मी मग ह्याच्यावर ब्रेडवर काकडी म्युझियम लावून ठेवली आणि एका साईडला टोमॅटो कोविचेपोर टोमॅटो आणि छान तेलात आणि तुपात मस्त असं फ्राय करून घेतलं कडक. नंतर ना मी चहा करून घेतला आणि वतून पण घेतला लगेचच. मग सगळ्यांनी बाहेर आहे का नाही गेलो आम्ही खायला आणि ह्यांना दोघांना तर खूप जास्त आवडलं आणि मला पण खूप छान लागत होतं. नंतर मी साडी घातली होती, मला एक व्हिडिओ शूट करायला ह्यांच्यासोबत रानात जायचं होतं आणि मला रानात जेवण करायला खूप जास्त आवडतं. त्यामुळं मी डबा पण भरून घेतलं होतं आणि थोडासा चिवडा पण घेतला होता. लग्नाला 4 वर्ष झाली पण मला अजूनपर्यंत साडी पण घालता पण येत नाही, साडी घालून गाडीवर बसता पण येत नाही. त्यामुळं ह्यांनी उजूला पुढे घेतलं होतं आणि असले वाकडे तिकडे रस्ता असल्यावर तर लईच भीती वाटते मला. नंतर आम्ही दुपारी चिवडा हे खाऊन ना सगळे जेवण करायला बसलो होतो. रानात चटणी भाकरी असली ना तर खूपच जास्त जेवण जातं. एवढ्या भाज्या होत्या तरी पण मी चटणी आणि चपातीच खाल्ली, कारण की मला कांदा चटणी चपाती खूप जास्त आवडते रानात खायला. इथं मोटर मी डबा धुवायला गेलेली आणि पाण्यात बघा कसे बसले पाय घेऊन खेळत. इकडं सैराट पिक्चरमध्ये कसा परशा अर्चीकडं पळत जातो तसं परीचे पप्पा माझ्याकडे यायला लागलेलं पळत. मग त्यांचा लगेच एक व्हिडिओ शूट करून घेतला. नंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो आणि मस्त असं चहा पिऊन घेतला कडक फ्रेश होऊन सगळ्यांनी. ह्यांनी चिकन आणलं होतं तेच मी वापलाय ठेवलं होतं. ह्यांना आधीगर म्हटलं कलिंगडं कापून द्यावं खायला, खूप गोड कलिंगडं होतं. नंतर खाल्ल्यानंतर लगेचच मग परीला 65 केलं आणि इकडं सुक्कं मस्त असं फ्राय करून घेतलं होतं. रसा पण एकीकडं टाकलेला, भात आधीगरच मी शिजवून घेतला होता, फक्त भाकरीच राहिल्या होत्या. आता कालवणाला एक उकळी आली की म्हणलं आता भाकरी करावं. हे झाले की तर कसा वाटला व्हिडिओ, जाता लाईक फॉलो करून